आज सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे मी शतशः आभार मानतो। मागच्या वर्षी आजच्याच दिवशी मी शपथ घेतली होती। महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि 232 जागा आम्हाला मिळाल्या। आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या 1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। महाराष्ट्राचं प्रशासन हे एका इन्स्टिट्यूशन सारखं बिल्ड करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही। सगळ्या लाडक्या बहिणीची योजना असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी काही मुफ्त ऊर्जा देण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत। आणि त्यातच आज आपण सगळ्यांनी बघितलं, आम्ही विश्वविक्रम देखील केलेला आहे। सौर कृषी पंपांमध्ये जी शेतकऱ्यांची लाईफलाईन आहे, शेतीची लाईफलाईन आहे, आज आपण एका महिन्यामध्ये 45,911 पंप लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, देशामध्ये 9 लाख पंप लागले, त्यातले 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत। आपण शेतकऱ्यांसोबतचं आमचं इंटरॅक्शन देखील बघितलं। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे, मोफत वीज मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या बाबतीत अतिशय समाधान आहे। आणि त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची जी योजना आहे, तीही पुढच्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत आम्ही पूर्ण करू। आणि मग महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देतं आणि ती सौर वीज देतं। त्यामुळे मला असं वाटतं की खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत। इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्याची पावती आम्हाला जनता देते।